ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सहस्त्र ज्ञानेश्वरी दिवस 109 अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः। ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थ विजितेन्द्रियः समलोष्टाश्म कांचन योगी युक्त इति उच्यते। शास्त्रोक्त वचनांचा अर्थ जाणणे हे ज्ञान आणि त्या अर्थाचा तसा अनुभव घेणे हे विज्ञान। यांच्या प्राप्तीने ज्याचा आत्मा म्हणजे अंतःकरण तृप्त झाले आहे आणि त्यामुळे जो कूटस्थ म्हणजे ज्याचे चित्त कोणत्याही प्राप्त स्थितीमध्ये अविचल राहते असा झाला आहे, तो इंद्रियांवर सहज विजय प्राप्त करतो। असा पुरुष अश्म वा दगड, मातीचे ढेकूळ आणि सुवर्ण यांना सम म्हणजे आत्मदृष्टीने पाहतो आणि त्याला योगी म्हटले जाते। देखई मेघवनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने। जो हा विज्ञानात्मक भावो, तया विवरिता जाहला वावो, मग लागला जम पाहो, तव ज्ञान ते तेची तोची। आता व्यापकू की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैशी, दुजेन वीण। ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे नि पाडे तुके, जेणे जीतली एके इंद्रिये गा। तो जितेंद्रियू सहजे, तोची योगयुक्तू म्हणिजे, जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी। देखई सोनयाचे निखळ, मेरुयसणे ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी। पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा। असे पहा की मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे सागराला रूपत व खुपत नाहीत, त्याप्रमाणे योगीश्वराला शुभाशुभ कर्मे ग्रस्त वा त्रस्त करीत नाहीत। हा जो विज्ञानात्मक म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाला येणारा सांसारिक भाव आहे, त्याचे विचार विवेकाने नीट विवरण केले असता तो वावगा, व्यर्थ वा मिथ्या ठरतो। मग त्या दृष्टीने त्या अनुभवात्मक ज्ञानाकडे पाहिले असता ते जे ज्ञान तेच आपण आहोत असे ध्यानात येते। आता मी सर्वव्यापक आहे की एकदेशी वा मर्यादित आहे याचा उहापोह वा अभ्यास केला असता तो अभ्यास द्वैत बुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहतो म्हणजे थांबतो। अशा रीतीने ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळविला आहे तो जरी कौतुकाने शरीर धारण करीत असला तरी तो परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो। ज्याने सानी म्हणजे लहान व थोर वा ज्येष्ठ व कनिष्ठ असा भेद कोणत्याही काळी केला नाही, तो सहजच जितेंद्रिय असतो आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे। त्याची अभेद बुद्धी इतकी उच्च कोटीची असते की तो शुद्ध सोन्याचा, मेरू पर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ या दोहोंना सारखेच म्हणजे ब्रह्ममयच मानतो। ज्याचे मोल पाहता पृथ्वीचे मोलही थोडे वाटेल असे अनमोल रत्न तो दगडा समान मानतो, इतका तो निरीच्छ असतो। सुहृत मित्र अरि उदासीन, मध्यस्था द्वेष्य बंधुषु, साधुषु अपिच पापेषु समबुद्धीही विशिष्यते। प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा सुहृत म्हणजे हितचिंतक, मित्र वा स्नेही, वैर धरणारा अरी म्हणजे शत्रू, कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न धरणारा व दोहोंचे हित इच्छिणारा मध्यस्थ, अद्वेष्य वा अप्रिय, बंधू वा संबंधी, शास्त्रानुसार वर्तन करणारा साधू वा सज्जन आणि पापाचरण वा शास्त्र निषिद्ध वर्तन करणारा दुर्जन या सर्वांकडे समदृष्टीने पाहणारा योगी विशेषतः समबुद्धी होय। तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू, हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा। तया बंधू कोण काह्याचा,
द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला. मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची एक कसवटी, वानिया कीजे. ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. अशा योग्याच्या ठिकाणी सुहृद वा हितचिंतक आणि शत्रू किंवा उदासीन आणि मित्र अशा भेदभावाच्या विचित्र कल्पना कोठून निर्माण होणार. मीच विश्व म्हणजे ब्रह्म आहे असा ज्याला बोध झाला आहे त्याला कोण कुठला बंधू आणि तो द्वेष तरी कोणाचा करणार. मग हे किरीटी त्याच्या दिठी म्हणजे दृष्टीने अधम व उत्तम असा भेद कसा केला जाणार. परिसाच्या कसोटीला लावल्यावर सोन्याचे वेगळे कस लावता येतील काय. परिसाची कसोटी म्हणजे परिसस्पर्श ज्याप्रमाणे सर्व धातूंना शुद्ध सोनेच बनवितो त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचरांचे ठिकाणी निरंतर साम्याचा म्हणजे ब्रह्माचाच बोध होतो. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.